नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजपासून मी एक नवीन सिरीज लॉन्च करत आहे, ती म्हणजे कंप्लीट रेविट कोर्स इन मराठी. जर तुम्ही आर्किटेक्चर स्टुडंट असाल, डिप्लोमा स्टुडंट असाल किंवा इंटेरियर डिझायनर किंवा साईट इंजिनियर असाल, तर तुम्हाला रेविट शून्यापासून शिकायचं असेल तर ही सिरीज तुमच्यासाठीच आहे. तर या कोर्समध्ये आपण फक्त टूल शिकणार नाही आहे, तर एक प्रोजेक्ट आपण फ्रॉम द स्क्रॅच आपण तयार करणार आहोत. तर सर्वात आधी एक बेसिक पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समजून घेऊया. तो म्हणजे कोणता? की बीम म्हणजे काय? BIM. बीम म्हणजे बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग. तर मॉडेलिंग हा शब्द लक्षात घ्या. ऑटोकॅडमध्ये आपण काय करतो? आपण लाईन्स काढतो. थोडक्यात काय की सर्कल, ऑफसेट, ट्रिम यांचा वापर करून आपण एक 2D ड्राफ्टिंग करून घेतो. पण रेविडमध्ये आपण फक्त लाईन काढत नाही, आपण वॉल्स तयार करतो, स्लॅब्स तयार करतो. तर आता ही समजा आपण वॉल एखादी तयार केली, तर त्या वॉलला एक इंटेलिजन्स असतं. म्हणजे काय असतं, त्या वॉलमध्ये आपल्याला काय काय माहिती कळते, तर त्याची जाडी कळते, आपण सेट करू शकतो, त्याची उंची सेट करू शकतो, त्यानुसार आपण त्याला मटेरियल अप्लाय करू शकतो, स्ट्रक्चरल लेअरिंग त्याच्यात देऊ शकतो, कॉस्ट आपण काढू शकतो, फायर रेटिंगसुद्धा त्या वॉलची आपल्याला ह्या सॉफ्टवेअरमधून कळते. म्हणजे आपण फक्त एक ड्रॉइंग तयार करत नाही, तर आपण एक माहिती असलेली एक पूर्ण बिल्डिंग तयार करतो. यालाच बीम म्हणतात. म्हणजे काय की आपल्याला नुसतं एक मॉडेल जसं की आता आपण स्केचअपमध्ये मॉडेल केलं की फक्त बाबा ते रेंडरिंगचं सॉफ्टवेअर झालं आहे. पण बीममध्ये तसं होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की रेविटमध्ये काय होतं की त्याची क्वालिटी, क्वांटिटी, त्याचं एस्टिमेशन सगळं आपल्याला त्या एका मॉडेलमधून मिळतं. आता एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊ. समजा आपण ऑटोकॅडमध्ये प्लॅन तयार केला क्लायंटसाठी आणि क्लायंट म्हणाला की आम्हाला ही 9 इंचाची भिंत नको आहे, तर 6 इंचाची भिंत करा. तर आपल्याला ऑटोकॅडमध्ये काय करावं लागतं? प्लॅनमध्ये बदल करावा लागतो, तो पण मॅन्युअली. मग प्लॅनमध्ये बदल झाला की सेक्शन्स, एलिव्हेशन सगळं चेंज होते. पण रेविटमध्ये तसं नाही. तर रेविटमध्ये आपल्याला जो प्लॅन असतो त्याची एक फक्त भिंत सिलेक्ट केली आणि काही त्याचे थिकनेसेस असतात, ती आपण फक्त चेंज केली की त्याचं एलिव्हेशन, सेक्शन, 3D सगळं आपोआप अपडेट होऊन जातं. तर हेच पॅरामेट्रिक सिस्टीम आहे. म्हणून रेविट हा एक काय ड्राफ्टिंग सॉफ्टवेअर नाही आहे फक्त, तर तो एक मॉडेलिंग प्लस डाटा मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. तर रेविट म्हणजे काय? तर रेविट हे एक बीम बेस्ड सॉफ्टवेअर आहे. तर याचा वापर कुठे कुठे होतो? आर्किटेक्चर, स्ट्रक्चर, MEP, इंटिरियर डिझाईन आणि लार्ज स्केल प्रोजेक्टमध्ये रेविटचा वापर होतो. तर आता लार्ज स्केल जे प्रोजेक्ट्स असतात ना, तर हे 100% हे रेविटमध्येच करतात. म्हणजे ऑटोकॅडमध्ये प्लॅनिंग एकदा झालं की त्याचं मॉडेलिंग हे रेविटमध्येच करतात. मोठमोठ्या MNCs ज्या असतात, म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्याज असतात, त्या सगळ्या बीमचाच वापर करतात. म्हणजे काय आपल्या रेविटचाच वापर करतात. आणि आता जर तुम्ही जॉब मार्केटसुद्धा बघितला, तर फक्त ऑटोकॅड, स्केचअप हे एवढं चालत नाही. हे बेसिक झालं आता त्यांच्यासाठी. आता हे रेविट हे कंपल्सरी झालं असेल आणि जर तुम्हाला रेविट येत असेल, तर तुम्हाला कोणत्याही MNCमध्ये आरामात चांगला जॉब मिळू शकतो. आणि जर तुम्ही नॉर्मल कंपॅरिझन केला, की एखाद्याला फक्त ऑटोकॅड येतं आणि एखाद्याला ऑटोकॅड प्लस रेविट येतं, तर त्याच्या पगारात पण फार डिफरन्स होतो. कारण स्टार्टिंगच पुण्यामध्ये माझा एक मित्र होता, तो ज्यावेळेला लागलेला, तर मला ज्यावेळेला पगार काहीतरी 15,000 होता, त्याला 50,000 पगार होता. का? फक्त बीममुळं. आणि ज्या पुण्यात MNCs आहेत, आर्किटेक्चर किंवा MNCवाल्या, सॉरी MEPवाल्या, तर त्यांच्याकडे सगळे क्लायंट्स हे सौदीचे, मिडल ईस्टचे, अमेरिकेचे, US बेस, UK बेस हे असे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स असतात. मग त्या क्लायंट्सना ना फक्त प्लॅन, सेक्शन, एलिव्हेशन असं चालत नाही. त्यांना एक मॉडेलच लागतं. म्हणजे एक मॉडेल तुम्ही त्यांना दिलं की त्यातून सगळी ती माहिती काढतात आणि त्याप्रमाणे तिथं काम चालू होतं. आणि आता ह्याचा फायदा आणि काय आहे रेविटचा, की समजा तुम्ही एक 2D प्लॅन तयार केला. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की मी हे एक अपार्टमेंटचं माझं एक काम चालू आहे. तर माझं बेसिक डिझायनिंग ह्याच्यामध्ये ऑटोकॅडमध्येच झालं आहे. पण मी हे रेविटमध्ये हे एक मी मॉडेल तयार करायला लागलो आहे. तर हेच मॉडेल तुम्ही जर स्ट्रक्चरलला पाठवला, तर यामध्येच तो तुम्हाला कॉलम पोझिशन, त्याचे शेड्यूल सगळं, त्याचं RCC यामध्ये सगळं तुम्हाला तो करून देतो हे.
त्या म्हणजे काय की एकाच मॉडेलमध्ये सगळ्यांचं कॉन्ट्रिब्युशन येतं. स्ट्रक्चरल असेल किंवा MEP असेल किंवा इंटेरियर डिझायनिंग असेल किंवा एखादा इलेक्ट्रिक लेआउट असेल, तर एकाच मॉडेलमध्ये सगळेजण काम करू शकतात. त्यामुळं Revit आता याचा वापर खूप वाढला आणि भारतात तर खूप वाढला, म्हणजे अजून वाढतच चालला आहे तो. तर आजच्या काळात जे मोठे प्रोजेक्ट्स आहेत ते बीमशिवाय होतच नाहीत. जसे की गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स असतील, मोठमोठे हॉस्पिटल्स असतील, कमर्शियल बिल्डिंग्स असतील, IT पार्क्स असतील, तर या सर्वांना बीम लागतंच. आता त्यामध्ये हे फक्त बिल्डिंग आहे. तर समजा एखादा मोठा कॅम्पस असेल, तर तो कॅम्पससुद्धा त्यामधूनच यामधून डेव्हलप करावा लागतो. मग त्याची पण माहिती तुम्हाला, रोड किती आहे, किती थिकनेस द्यायची आहे त्याला, वरती टॉप लेयर कसला येणार आहे, खाली मुरूम किती टाकायचा आहे, पुन्हा लँडस्केप असेल तर कोणती झाडं लावायची, परत कंटूर्स कसे कंट्रोल करायचे, हे सगळं आपल्याला Revitमध्ये करता येतं. त्यामुळं Revit हे फार उपयोगी आहे. आता या कोर्समध्ये आपण काय बघणार आहोत, तर पहिलं एक बेसिक इंटरफेस समजून घेणार आहे. नंतर प्रोजेक्टचा सेटअप कसं करायचं, त्यानंतर युनिट्स बघणार आहेत, जसं की फीट, इंचेस आणि जे मीटर आहे ते बघणार आहोत. पुन्हा लेव्हल्स, ग्रिड, वॉल्स, डोर्स, फॅमिलीज, डॉक्युमेंटेशन, शेड्यूल्स आणि सगळ्यात शेवटी एक आपण प्रोजेक्ट यामध्ये रेसिडेन्शियल बंगलो असेल त्याचा आपण तो तयार करणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की Revit शिकताना सुरुवातीला थोडं कठीण वाटेल. जसं की फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी बरेच जण PUBG खेळले असतील. तर सुरुवातीला कसं अवघड वाटायचं, पण नंतर हळू प्रॅक्टिस जसं होत जाईल, आपण कन्सिस्टन्स त्यामध्ये राहत गेलो, तर आपल्याला ते एकदम सोपं होऊन गेलं. तर सेम तसंच आहे. आपल्याला सुरुवातीला अवघड का वाटतं? कारण AutoCAD आणि Revitमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याचा इंटरफेसच हा बघा, हा किती वेगळा आहे. हे इथून हे लेव्हल्स असतात, ही लेव्हल 1 आहे, ही लेव्हल 2 आहे. हे सुरुवातीला फार अवघड वाटतं. मला सुद्धा फार अवघड गेलेलं. पण एकदा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवला आणि जर प्रत्येक व्हिडिओची तुम्ही प्रॅक्टिस केला, तर तुम्हाला मी जवळपास ही 60 व्हिडिओजची सीरीज करणार आहे. तर ते तुम्हाला फारच सोपं होऊन जाईल. तर आपला हा फर्स्ट एपिसोड झालेला आहे, इंट्रोडक्शन टू बीम किंवा Revit आर्किटेक्चर. तर आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण ह्या बेसिक Revitचा इंटरफेसपासून सुरुवात करणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.